गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी अंजली दमानी यांनी वरळी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांची भेट घेतली। यावेळी गौरी यांचे आई वडीलही उपस्थित होते। फॉरेन्सिक टीम घरी पोहोचली त्यावेळी सुभाष केतन नावाची व्यक्ती फॉरेन्सिक टीम सोबत का उपस्थित होती असा सवालही दमानी यांनी केला। त्याला न्यायालयीन कोठडी भेटायलाच नको होती, त्याला आणखीन पण पोलीस कस्टडीच पाहिजे होती, कारण आणखीन चौकशी करायची बाकी आहे। गौरी असं करू शकत नाही। गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती, ती मरणारी नव्हतीच आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना, चौकशी करायला। तो इतक्या लवकर तो न्यायालयीन कोठडीत गेलाय, त्याला काय विचारलं 10 दिवसात? बरं ते जाऊ द्या, आज 10-12वा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते 2 आरोपी आहेत ते पकडले जात नाहीत। असं कसं काही नाही होतंय? तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात तर इथल्या इथे महाराष्ट्रातले ते 12-12 दिवस लागतं का त्यांना अटक करायला? त्याच्या लॅपटॉप मध्ये एक पोलीस आम्हाला म्हणाले की तो पूर्ण ब्लँक होता, जप्त केला विचारलं तर म्हणाले नाही। दुसऱ्या पोलिसांना विचारलं ते म्हणतात आम्ही जप्त केलेलाच नाही, आता करतो। की वर्ण दुपट्टा हा काढलेला होता, खाली पडलेला होता। दुसरं म्हणजे जो तो सुभाष केकन नावाचा व्यक्ती होता तो फॉरेन्सिक बरोबर आत घराच्या आत काय करत होता त्याचे सुद्धा व्हिडिओ एव्हिडन्स मी आता पोलिसांना सबमिट केलेले।